हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 5 GCD अँड LCM या चॅप्टरमधील एक्सरसाइज 5 सॉल्व करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण एक्सरसाइज 5 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. ओके. फर्स्ट, व्हॉट इज द स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर? व्हॉट इज द स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर ऑफ नंबर 75? तर 75चा स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर काय येईल ते फाइंड. 75चे फॅक्टर्स काय येते प्राइम फॅक्टर? तर प्राइम फॅक्टर कोणते जर बघितले 75चे ना 75 मीन्स 25 इंटू 3. ओके. 25 प्राइम फॅक्टर नाही. 25 मीन्स वॉट 5 इंटू 5 आणि हे 3. आता यामध्ये दोन प्राइम फॅक्टर सापडले 5 अँड 3. मग 3 हा काय आहे स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर. ओके. सो आन्सर काय येणार? 3 आन्सर कुठे बघा 3. सो ऑप्शन बी इज करेक्ट. What is the smallest prime factor of 75? Answer is 3 and correct option is B. Second, what is the least common divisor? Least common divisor of 17 and 18. नंबर कोणतेही असू दे, नंबर कोणतेही असले तरी सर्व नंबरचा लीस्ट कॉमन डिवायझर काय असतो माहिती आहे का? सो आन्सर असतो 1. सो 1 कुठे आहे या ठिकाणी. सो करेक्ट ऑप्शन इज ए. लक्षात ठेवायचं नंबर्स कोणतेही असू देत त्या सर्व नंबरचा लीस्ट कॉमन डिवायझर हा 1च असतो. सो ऑप्शन करेक्ट कोणता आहे? ए हा आन्सर करेक्ट आहे. सो इथे हा ए हा करेक्ट आहे, इकडे बी हा करेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन तुम्हाला कळले? ओके. आपल्याला करेक्ट ऑप्शन लिहायचे आहेत. So second, question number 2, state true or false. State true or false. ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. बघूया आता आयडेंटिफाय करूया आपण. एव्हरी प्राइम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. हॅज ओनली 2 प्राइम फॅक्टर. सपोज आपण एक्झाम्पल घेऊया. 5 इज अ प्राइम फॅक्टर. 5 इज अ प्राइम नंबर. 5चे फॅक्टर्स कोणते येतात? ओके. प्रोडक्ट सॉरी आन्सर एव्हरी प्राइम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. फॅक्टर किती? 1 अँड 5. प्राइम फॅक्टर सांगितलेत का? तर नाही. फॅक्टर ओनली फॅक्टर्स सांगितलेत. प्राइम नंबरचे फॅक्टर्स किती असतात? 2 असतात. सो 5 इंटू 1 इंटू 5 13चं 1 इंटू 13. ओके. 1 अँड म्हणजे प्राइम फॅक्टरचे फॅक्टर्स कोणते असतात? प्राइम नंबरचे फॅक्टर कोणते असतात? तो दिलेला नंबर आणि 1. म्हणजे जो फर्स्ट स्टेटमेंट आहे ते कसं आहे? ट्रू आहे. हे ट्रू आहे. ओके. ट्रू लिहायचं इथे. ओके. नेक्स्ट, सेकंड, the product of 2 prime number. The product of 2 prime number is always prime number. Product of 2 prime number simple बघा. 5 into 3 आपण एक्झाम्पल घेतलं आहे. 5 into 5 इज अ प्राइम नंबर. 3 into 3 इज अ प्राइम नंबर. प्रोडक्ट किती आलं? 15. हा प्राइम नंबर आहे का? तर नाही. म्हणजे
दोन प्राईम नंबरचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन प्राईम नंबर येतो का, तर येईलच असं सांगता येत नाही, हे त्याने ऑलवेज सांगितलेलं आहे. सो सेकंड स्टेटमेंट इज अ फॉल्स स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट इज अ फॉल्स. स्पेलिंग तुम्ही बघा इथे दिलेली आहे. फॉल्सची स्पेलिंग आणि ट्रूची स्पेलिंग सुद्धा दिलेली आहे. नेक्स्ट थर्ड, फर्स्ट काय होता, ट्रू. सेकंड फॉल्स. थर्ड, GCD is a divisor of LCM. Answer is correct. So statement is correct. Answer काय लिहिणार तुम्ही, ट्रू लिहिणार. करेक्ट म्हणजे ट्रू, क्रॉस म्हणजे फॉल्स, थोडं लक्षात ठेवायचं. फोर्थ, LCM is greater than given number. LCM is a greater than given number or equal to smallest number between those number. LCM is greater than given numbers or equal to the smallest number between those number. हे स्टेटमेंट आहे फॉल्स. ओके, फर्स्ट अँड थर्ड ट्रू आहे, सेकंड अँड फोर्थ फॉल्स आहे. नेक्स्ट, एक्सप्रेस द नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर. आता हे एक्झाम्पल आपण, क्वेश्चन नंबर थर्ड, एक्सप्रेस द नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. यामधील फर्स्ट एक्झाम्पल 91. 91चे आपल्याला प्राईम फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. ओके, 91 कोणत्या टेबलमध्ये येतो, तर 13मध्ये. 13च्या टेबलमध्ये 91 येतो. काय येणार, 13 7 जार 97, 13 साती 91. ओके, आता या ठिकाणी बघा 13 पण प्राईम नंबर आहे, 7 पण प्राईम नंबर आहे, म्हणजेच आपल्याला प्राईम फॅक्टर फाइंड केले. पुढे काहीच करता येणार नाही. इथे 91चे प्राईम फॅक्टर कोणते, 39 7. आणि आपलं प्रोडक्ट प्राईम फॅक्टर लिहायचं आहे, गुणाकाराच्या रूपात लिहायचं आहे, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फर्स्ट कळलं, सिम्पल होतं. सेकंड, 160 सिंपल नंबर आहे, जरी मोठा दिसत असेल तरी सोपा आहे. याला आपण काय करू शकतो, 16 10 जार 160. दोन्ही प्राईम नंबर आहेत का, तर नाही, दोन्ही प्राईम नंबर नाहीत. मग 16चं कसं करू शकतो आपण, 4 × 4, 16 इज 4 4 जार 16. तुम्ही 2 8 जार 16 लिहिला तरी चालेल. 10 कसं, 2 5 जार 10. आता यामधील 4 प्राईम नंबर आहे का, तर नाही. 2 प्राईम नंबर आहे, तर आहे. 5 प्राईम नंबर आहे, हे 2 प्राईम नंबर आहेत. ही 4 हा प्राईम नंबर नाही. प्राईम नंबर पुन्हा रिवाईज करू आपण. प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये प्राईम नंबर पाहिले, 5.2 5.3 यामध्ये प्राईम नंबर्स आपण ऑलरेडी लर्न केलेले आहे, शिकलेलो आहोत. तरी सुद्धा एकदा मी रिवाईज करतो. प्राईम नंबर कोणते आहेत, 2 3 5 7 11 13 17 19 या प्रकारे. ओके, प्राईम नंबर म्हणजेच कोणते, जे नंबर कोणत्याही टेबलमध्ये येत नाही असे नंबर्स. ओके, आता हे 4 कसं येणार, 4 प्राईम नंबर नाही, मग 2 × 2 इज अ 4. हा पुन्हा 4 आहे, त्याचा आन्सर काय ना, 2 × 2. हा 2 प्राईम नंबर आहे, 5 पण प्राईम नंबर आहे. म्हणजे 160चे आपण प्राईम फॅक्टर काढलेले, प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर हे आहेत. ओके, कळलंय. थर्ड, फर्स्ट सेकंड 89. So friend, 89 is a prime number. 89 is a prime number. मग 89चं प्राईम फॅक्टर 89च आहे. 89चे प्राईम फॅक्टर फाइंड करता येतील का, नाहीत. हा 89 स्वतःच प्राईम नंबर आहे, त्यामुळे याचे पुन्हा दुसरे प्राईम फॅक्टर फाइंड करता येणार नाहीत. अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड GCD ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट 21 and 42, सेकंड 79 9, and थर्ड 120 180 and 240 या 3 नंबरचा GCD फाइंड करायचा आहे.
आता आपण सॉल्व करूया. जीसीडी फाइंड करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्यापैकी आपण प्राईम फॅक्टर ही मेथड वापरणार आहोत. प्राईम फॅक्टरायझेशन मेथड्स. ओके, सो फर्स्ट नंबर इज वॉट 21 and 42. थोडं जरी ऑब्झर्वेशन केलात, व्यवस्थित त्याच्या निरीक्षण केलात तर तुम्ही जीसीडी लगेच कळेल. बघा 21च्या टेबलमध्ये 42 येतात, म्हणजे 21 हा जीसीडी आहे. ओके, ग्रेटेस्ट बघतो आपण 21 असणारच. 21च्या टेबलमध्ये 21 2 जा 42. ओके, हा 21 काय असेल जीसीडी, आणि यामध्ये जर एलसीएम काढायचं असेल तर काय किती असणार, तो 42 असेल. बघूया आपण 21चे प्राईम फॅक्टर. 3 7 जा 21. 3 आणि 7 प्राईम नंबर आहेत, जे पुन्हा काहीच करायची गरज नाही. 42 मीन्स वॉट, कोणत्या टेबलमध्ये येतात, 21च्या टेबलमध्ये येतातच. 21 2 जा 42. आणखी कोणता, तर मी सांगितलं समजा आणखी सोपं करूया. 6 7 जा 6 7 42. ओके, 6 प्राईम नंबर आहे का, तर नाही. मग काय ना 2 into 3. 6 कसं लिहिले आपण, 2 3 जा 6. 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, हा 7 पुन्हा खाली लिहून घ्या. आता काय करायचं यामध्ये, हे 21चे प्राईम फॅक्टर्स, हे 41चे प्राईम फॅक्टर्स. आपण काय करतो, कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणकोणते आहेत, 3 3 7 7. कोणती प्राईम कॉमन सापडली, 3 and 7. सो जीसीडी इज इक्वल टू, जीसीडी म्हणजेच काय आहे, प्रोडक्ट ऑफ कॉमन नंबर्स, कॉमन फॅक्टर्स. सो 3 into 7, आन्सर इज 3 7 जा 21. जीसीडी किती मिळाला, 21. कळले तुम्हाला. ओके, नेक्स्ट सेकंड 17 and 9. 17 कोणत्या टेबलमध्ये येतात, तर कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, प्राईम नंबर आहे. आपण 17चे प्राईम फॅक्टर काय ना, 17चे 17च लिहू शकतो. 9चे काय ना 3 into 3. दोघांमध्ये काही कॉमन दिसतंय का, तर नाही. आणखी तुम्ही करू शकता डिवायझर ऑफ 17. डिवायझर ऑफ 17 इज ऑट 1 and 17. ओके, कारण काही सर्व प्राईम नंबर्स आहेत, त्यामुळे या पद्धती या मेथडने करूया. डिवायझर ऑफ नंबर, कुठला नंबर आहे, 9, 1 3 and 9. आता यामध्ये कॉमन काय आहे, कॉमन डिवायझर. कॉमन डिवायझर इज 1. कॉमन डिवायझर इज 1, एकच कॉमन. सो जीसीडी किती आहे यांचा, जीसीडी ऑफ 17 and 9 is 1. अंडरस्टूड. जीसीडी किती आहे, 1 आहे. नेक्स्ट थर्ड 120 180 240. 180 and 240. ओके, तुम्ही झिरोचा जर विचार केलात नाही, 0 0 काढला तर काय होणार, 12 18 and 24. 12 18 and 24. तर तुम्हाला यामध्ये 12 18 24 कुठल्या टेबलमध्ये येतात, तर 6च्या टेबलमध्ये येतात. ओके, मग या ठिकाणी 120 180 240 म्हणजे हे किती येणार, 60. 60 इज अ जीसीडी. आपण फाइंड करूया. ओके, डायरेक्ट कळत नसेल तर आपण फाइंड करूया. 120चे प्राईम फॅक्टर फाइंड करूया. 120 काय करणार आपण, 12 into 10. 12 10 जार 120. 12चे प्राईम फॅक्टर काय करतो आपण, 4 3 जार 12 आणि हे 5 2 जार 10. 3 5 2 हे प्राईम नंबर आहे. मग 4 प्राईम नंबर आहे का, तर नाही. याचे प्रोडक्ट काय करणार आपण, 4 मीन्स वॉट 2 into 2. 3 पुन्हा लिहा, 5 पण ॲज इट इज लिहा, 2 लिहा. हे सर्व प्राईम फॅक्टर्स आहेत. ओके, 180 मीन्स वॉट
18 10 जार 118. आता 18चे कसे पाडणार आपण, तर 9 2 जार 18, हे 2 5 जार 2 इंटू 5 10. 9 प्राईम नंबर नाही आहे, मग 9चे पुन्हा काय होणार 3 इंटू 3, हे 2 हे 2 आणि हे 5 लिहून घ्या. नेक्स्ट कोणता नंबर उरला, 240. 240 कसं लिहिणार आपण, 240 24 इंटू 10. 24चं काय येणार 8 3 जार 24, 10चं काय आहे 2 5 जार 10, मग 8 मीन्स वॉट, 8चे पुन्हा 4 2 जार 8, 4 2 जार 8, 3 2 5 लिहून घ्या. 4 प्राईम नंबर आहे का, तर नाही, मग पुन्हा त्याचे फॅक्टर्स पाडा. 4 म्हणजेच काय 2 इंटू 2, हे सर्व लिहून घ्या. 2 3 2 5, हा 2 मी एकत्र लिहितोय. 2 2 2 या ठिकाणी घेतले 3 5. ओके 3 5. आता कॉमन प्राईम फॅक्टर फाइंड करूया. प्राईम फॅक्टर्स काय, 2 आहे, 2 2. ओके 1 2 झाला. नेक्स्ट 2 2 2 आणखी एक 2 2 2 2. या ठिकाणी 2 आहे, पण या ठिकाणी 2 नाही, इकडे सुद्धा आहे. ओके आणखी काय कॉमन आहे, 3 3 3. ओके 3 कॉमन आहे, 3 3 3. 2 दोनदा आहे ना, 2 दोनदा आहे आणि एक 3 आहे. 5 5 5 5 5 आणि 5. काय झालं याचं मल्टिप्लाय करा. GCD इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. किती आहे, 2 इंटू 2 4 इंटू 3 इंटू 5, 3 5 जार 15. सो आन्सर किती आला इथे, 15 4 जार 60. सो GCD ऑफ 120 180 240 इज 60. कळते विद्यार्थी मित्रांनो. ओके क्वेश्चन नंबर 5. फाइंड LCM of the following numbers. First example is 11 and 16, second 7 and 49, third 16 48 and 6. ओके आता आपण अगदी सर्व एक्झाम्पल सॉल्व करूया. सो फर्स्ट एक्झाम्पल इज 11 and 16. ओके 11 इज अ प्राईम नंबर, हा एक प्राईम नंबर आहे, म्हणजे आणि याच्यात 11 आणि 16 मध्ये कोणताही कॉमन नंबर नाही, म्हणजे काय दोघांचं मल्टिप्लाय केल्यावरती तुम्हाला LCM सापडेल. ओके आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करूया. जर तुम्ही लिस्टिंग मेथडने सॉल्व केला तर 11चा टेबल खूप वेळा लिहावा लागेल. लिस्टिंग मेथडने काय करतो आपण, प्रत्येक नंबरचे टेबल लिहितो. 11 1 जार 11, 11 2 जार 22. त्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता, परंतु खूप वेळा हा 11चा टेबल आपल्याला लिहावा लागेल. सो लिस्टिंग मेथड काय करतोय, प्राईम फॅक्टर ऑफ 11 प्राईम फॅक्टर ऑफ 16 दोघांचे प्राईम फॅक्टर फाइंड करूया. तर फर्स्ट 11 इटसेल्फ अ प्राईम नंबर, सो 11चे प्राईम फॅक्टर 11 येणार. ओके नो प्रॉब्लेम. सेकंड 16चे प्राईम फॅक्टर फाइंड करताना काय करूया आपण, 16 काय 4 इंटू 4 मीन्स 16. 4 प्राईम नंबर आहे का, तर नाही. 2 इंटू 2, हा 4 2 इंटू 2. तर यामध्ये कोणताही कॉमन नंबर नाही. कॉमन नंबर नसेल तर काय करणार, सर्वांचा आपण मल्टिप्लाय करणार. अनकॉमन कोणते आहेत, अनकॉमन प्राईम फॅक्टर सर्व अनकॉमन झाले. 11 2 2 2 2. आता LCM फाइंड करताना काय करतो आपण, ह्या सर्वांचा काय करणार, मल्टिप्लाय करणार. 11 इंटू 2
इंटू टू इंटू टू इंटू टू, हे 11, हे 4 मीन्स वॉट 16, हे माहिती आहे आपल्याला. सो डायरेक्ट काय आलं बघा 11 इंटू 16 आलं नाही या ठिकाणी. सॉल्व केल्यानंतर सुद्धा 11 इंटू 63. जर पार्ट नसेल तर काय करा, मल्टिप्लाय करा. 16 इंटू 11, 11 6 जार 66, 1 कॅरी, 11 1 जार 1, 11 प्लस 6 17. ओके, सो आन्सर इज 176. So LCM of 11 and 16 is 176. नेक्स्ट 7 and 14. लगेच कळते 7च्या टेबलमध्ये 49 येतात म्हणजे 49 LCM आहे. आपण सॉल्व करूया. 7 and 49. 7 इट सेल्फ 7 हा प्राईम नंबर आहे. पुन्हा प्राईम फॅक्टर फाइंड करताच येणार नाही कारण का स्वतःच प्राईम नंबर आहे. 49चे प्राईम फॅक्टर काय होणार 7 इंटू 7. ओके, तर दोघांमध्ये कॉमन काय आहे, 7 इज इक्वल टू 7 घेऊया. 7 हा कॉमन प्राईम फॅक्टर, कॉमन प्राईम फॅक्टर. तुम्ही डिव्हिजन मेथडने सुद्धा सॉल्व करू शकता. ओके, डिव्हिजन मेथडने सुद्धा आपल्याला हे सॉल्व करता येतात. एक डिव्हिजन मेथडने आपण सॉल्व करूया. थर्ड वाला कॉमन फॅक्टर्स 7, अनकॉमन काय उरला, इकडे 7 उरलाय. आता LCM काय करणार, डायरेक्ट LCM इज इक्वल टू कॉमन इंटू अनकॉमन फॅक्टर्स. ओके, कॉमन आणि अनकॉमन फॅक्टर्सचे काय करतो आपण मल्टिप्लिकेशन. तो 7 इंटू 7, आन्सर इज 49. LCM किती आला 49. कोणाचा आहे तो 7 and 49. थर्ड कोणते नंबर्स आहेत 16 48 6. 16 48 6. ओके, जर तुम्हाला डिव्हिजन मेथडने करतोय आपण म्हणजे काय करतोय 16 48 6. कोणत्या टेबलमध्ये आहेत 2च्या टेबलमध्ये 3 आहेत. 2ने डिवाइड करूया. 2ने 16ला डिवाइड केल्यावर किती येतील 8 येईल. 2ने 48ला डिवाइड करा. 2 2 जार 4, 2 4 जार 8. ओके, 3 येईल. आता या ठिकाणी बघा 2ने ह्या दोन नंबरला आपण डिवाइड करू शकतो. आता याचा GCD किती आला 2 झाला. बाकी 2च कॉमन आहे. बाकी कोणता कॉमन नंबर आहे का 3च्या टेबलमध्ये 24 येतात पण 8 येत नाही म्हणजे 2 हा यांचा काय झाला GCD झाला. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे LCM. पुन्हा 2 ह्या दोन नंबरने 2ने 8ला 24ला आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे काय ना 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 जार 2 12 जार 24. डिवाइड करा 24ला 12च येईल. आता हे पुन्हा इथे 3चे 3 कारण डिवाइड 2ने डिवाइड करता येत नाही. पुन्हा 2ने आपण या दोन नंबरना डिवाइड करता येतात. 2 2 जार 4, 2ने 12ला डिवाइड करा 6 येईल. हे 3 ॲज इट इज लिहा. पुन्हा 2ने या दोन नंबरला डिवाइड करू शकतो आपण. 2 1 जार 2, 2 3 जार 6 आणि हे 3. आता पुन्हा या 3ने करू शकतो. हे 1 असेच घ्या. 3 1 जार 3, 3 1 जार 3. रिमाइंडर किती त्याला 1 आला. 1 येईपर्यंत आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता LCM काढताना काय करतो आपण या सर्वांचं काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. सर्व 2 2 2 2 4 टाइम्स 2 इंटू 3, 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16. एक किती आलं 16 इंटू 3 इज इक्वल टू 48. LCM किती आला 48. हे डिव्हिजन मेथडने तुम्ही जर प्राईम फॅक्टरने फाइंड केला तरी सेमच येईल. प्राईम फॅक्टर्स 4 इंटू 4, 2 इंटू 2, 2 इंटू 2. त्यानंतर कुठला आहे 48. 48 म्हणजे किती येणार 8 6 जार 48, 8 संग 48. पुन्हा काय करणार
2 इंटू 4 8, 2 इंटू 3 6. 4 प्राईम नंबर नाही म्हणजे गणना 2 इंटू 2, 2 इंटू 3 झालं सर्व प्राईम नंबर. नेक्स्ट नंबर इज ऑट 6. 6 चे प्राईम फॅक्टर किती आले 2 इंटू 3. सो कॉमन प्राईम फॅक्टर कोणते कॉमन बघूया. 2 आहे प्रत्येकामध्ये. 2 सॉरी इथे नाही इथे घ्या 2 आणि इथे 2 तिघांमध्ये 2 आहे. इकडे आहे एकच कॉमन प्राईम फॅक्टर आहे. सो जो कॉमन प्राईम फॅक्टर असतो म्हणजे एकच आहे म्हणजे हा 2 हा जीसीडी झाला. आता अनकॉमन दोघांमध्ये कोणकोणते कॉमन आहेत. कॉमन फॅक्टर ऑफ नंबर 69 48 मध्ये कॉमन आहेत. नंबर 16 अँड 48 कोणत्या 16 मध्ये 48 मध्ये 2 2 2 2 2 2 3 टाइम्स 2 आहेत. ओके. आता 14 अँड 6 मध्ये 3 आहे. कॉमन प्राईम फॅक्टर of number 48 and 6 is कोणता आहे 3. आता सर्वांचं आपण काय करतो एलसीएम करणार मल्टिप्लिकेशन करणार. कॉमन 16 आणि 48 मध्ये कोणते आहे 2 2 2 ओके आणि यामध्ये कोणता आहे 3 आहे. किती झाले बा इथे हे झाले 16 इंटू 3 आन्सर इज 48. ओके. सो या प्रकारे हे दोन्ही मेथडने आपण सॉल्व्ह केला. तुम्ही लिस्टिंग मेथडने पण करू शकता. लिस्टिंग मेथडने सुद्धा तुम्हाला करता येईल. सिम्पल होईल. लिस्टिंग मेथडने काय करायचं आहे 16चा टेबल 16 1 16 16 2 32 16 3 48 48 आला 48 1 48 आणि 6 1 6 8 48. सो 48 त्यामध्ये सुरुवातीला पहिला कॉमन नंबर कोणता सापडेल तर 48 म्हणजे 48 हा एलसीएम आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 सॉल्व. त्यामध्ये फर्स्ट द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज 120. इफ देअर एलसीएम इज 60 देन व्हॉट इज देअर जीसीडी. जीसीडी फाइंड करायचं आहे. एलसीएम दिला आहे आणि दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन दिलं आहे. प्रोडक्ट दिला आहे किती 120. ओके. सो हे सॉल्व करताना आपल्याला फॉर्म्युला कोणता आठवला पाहिजे तर प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज इक्वल टू एलसीएम इंटू जीसीडी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सो प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू एलसीएम अँड जीसीडी. प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज वॉट 120. सो या ठिकाणी 120 येईल. एलसीएम इज वॉट 60. फाइंड काय करायचं आहे व्हॉट इज अ जीसीडी आपल्याला फाइंड करायचं आहे. सो इंटू जीसीडी. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर काय होतं माहिती आहे हा नंबर या बाजूला गेला या साईडला गेल्यावरती डिवाइड होतो. या ठिकाणी आला जीसीडी. 6 0 0 गेट कॅन्सल 6 1 6 2 सो 2 इज इक्वल टू जीसीडी. 2 इज इक्वल टू जीसीडी. देयरफॉर जीसीडी इज इक्वल टू 2. सिंपल आहे. ओके. नेक्स्ट सेकंड जीसीडी ऑफ अ नंबर and 16 is a 4 and their LCM is 14. What is that number? आपल्याला जीसीडी कुणाचा दिला आहे एक नंबर आहे तो माहीत नाही आणि दुसरा नंबर किती आहे 16. एक नंबर आहे आणि 60 यांचा जीसीडी किती येतोय 4 येतोय. ओके. हा नंबर आणि हा 16 नंबर यांचा जीसीडी 4 आहे आणि एलसीएम 48 आहे. तर व्हॉट इज द नंबर हा जो नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला आपला तोच यूज करणार. प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज इक्वल टू एलसीएम एम जीसीडी. ह्या दोन नंबरपैकी एक नंबर आपल्याला दिलाय किती आहे तो एक नंबर 4 आहे. सॉरी
एक नंबर किती आहे तो 16 आहे. आपण सेकंड नंबरला काय करूया, एक्स कन्सिडर करूया सेकंड नंबर. दुसरा नंबर आपल्याला माहित नाही, तर एक्स करूया. ओके, एलसीएम किती आहे, एलसीएम इज व्हॉट 48, जीसीडी इज 4. ओके, नेक्स्ट हा आपला एक्स फाइंड करायचा आहे. हा इथे मल्टिप्लिकेशनचा आहे, तर 16 या साईडला जाऊन काय होणार, डिवाइड होणार. सो या बाजूला ऑलरेडी काय आहेत 48 आणि 4 आहेत. हे डिवाइड म्हणजे डिनॉमिनेटरला जाणार. आता 16चा टेबल येत असेल तर 16 डायरेक्ट करा. 16 1 जा 16, 16 3 जा 48, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय ना 3 इंटू 4. सो तो नंबर किती आहे, आन्सर काय विचारला होता, द व्हॉट इज द नंबर. सो नंबर इज इक्वल टू 48. आपण लिहूया सेकंड नंबर. फर्स्ट नंबर दिलाय, सेकंड नंबर इज 12. ओके, तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट थर्ड, अ कारपेंटर हॅज 2 वुडन स्ट्रीप. The length of one strip is 54 inches and length of other strip is 72 inches. He wants to cut both strip into equal length so that no wooden strip is left over. Okay, काही शिल्लक राहणार नाही. व्हॉट इज द मॅक्झिमम, हा नंबर महत्त्वाचा लक्षात ठेवा. मॅक्झिमम अँड मिनिमम जर आलं, मॅक्झिमम आलं तर जेसीडी ग्रेटेस्ट म्हणजेच काय जेसीडी यूज करायचं. मिनिमम आले तर लिस्ट, लिस्ट म्हणजे एलसीएम. ओके, एलसीएम फाइंड करायचा. या ठिकाणी मॅक्झिमम लेंथ विचारले म्हणजे आपण फाइंड काय करणार, मॅक्झिमम म्हणजेच मोठा, म्हणजेच ग्रेटेस्ट. ग्रेटेस्टला वर्ड कोणता आहे, जीसीडी. म्हणजे आपण या ठिकाणी फाइंड काय करणार आहोत, जीसीडी फाइंड करणार आहोत. कुणाचा 54 अँड 72चा. अंडरस्टूड. ओके, सो आन्सर जीसीडी ऑफ 54 अँड 72. प्राईम फॅक्टरने आपण फाइंड करूया. 54चे प्राईम फॅक्टर फाइंड करताना काय 6 9 जा 54, 6 कसं लिहिणार आपण 2 इंटू 3, 9 काय 3 इंटू 3. हे झाले प्राईम फॅक्टर्स. 72, 8 9 जा 72, 8 मीन्स वॉट 2 इंटू 4, 9 मीन्स वॉट 3 इंटू 3, 2 3 3 हे प्राईम नंबर आहेत. 4चे प्राईम फॅक्टर फाइंड करूया. हे 2 आणि 4चे काय झालं, आणखी एक 2 या ठिकाणी लिहावं लागेल. ओके, हा 2 R2 झाला आणि 4चे 2 इंटू 2, 3 इंटू 3. बघा 2 इंटू 2 4, 4 इंटू 3, 4 इंटू 2 8, 8 3 जा 24, 24 3 जा 72. ओके, करेक्ट. नेक्स्ट यामध्ये कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. कॉमन फॅक्टर्स, तर कॉमन फॅक्टर कुठले आहे 2 R2, त्यानंतर 3 3 3 3. जीसीडी फाइंड करताना फक्त आपण कॉमन फॅक्टर्सच घेतो. कॉमन फॅक्टर कुठले 2 3 3, 2 3 3 कॉमन फॅक्टर्स आले. सो एलसीएम काय आलं, एलसीएम इज इक्वल टू कॉमन फॅक्टरचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 2 इंटू 3 6, 6 इंटू 3 18. आन्सर एलसीएम किती मिळाला 18. सो आन्सर काय आपलं आहे, काय विचारलं आहे, द मॅक्झिमम लेंथ ऑफ द स्ट्रीप. सो मॅक्झिमम लेंथ ऑफ स्ट्रीप इज 18 इंचेस. कारण का आपल्याला युनिट कोणतं दिलं आहे, इंचेस. ओके, या ठिकाणी 72 इंचेस आहे, 54 इंचेस आहे. सो आन्सर पण काय येणार आहे, इंचेस येणार. ओके, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 4. Samip has 84 mangoes and 105 apples. He wants to place these fruits in boxes. 84 mangoes आहेत, 105 ॲपल्स आहेत, ते त्यांना एका बॉक्समध्ये ठेवायचे आहेत. सो दॅट ईच बॉक्स हॅज द सेम नंबर ऑफ फ्रूट्स अँड ईच बॉक्स कंटेन ओनली वन टाईप ऑफ फ्रूट. ओके, त्या बॉक्समध्ये सेम नंबर्सचे फ्रूट ठेवायचे आहेत आणि एकाच प्रकारचे ठेवायचे आहेत. ओके, त्यामुळे काय विचारलं त्यातलं फर्स्ट, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट्स ही शूड पुट इन बॉक्स. मॅक्झिमम बोले तो ग्रेटेस्ट, आणि ग्रेटेस्ट मीन्स व्हॉट जीसीडी, म्हणजे फाइंड काय करायचं आहे, जीसीडी फाइंड करायचं आहे. हाऊ मेनी बॉक्सेस विल ही नीड टू स्टोअर द फ्रूट, आणि एकूण बॉक्स किती लागतील ते सुद्धा आपल्याला फाइंड करायचे आहे.
मॅक्झिमम म्हणजे जीसीडी, कोणत्या नंबरचा जीसीडी? 84 अँड 105. सो आपण फाईंड करतोय जीसीडीलाच काय म्हणतात? एचसीएफ. ओके, हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. जीसीडीलाच कोणता वर्डचा आहे? एचसीएफ सुद्धा जीसीडीला म्हणतात. मग फाईंड करूया कॉमन फॅक्टर प्राईम फॅक्टरने. 12 7 जार 84. 12 प्राईम नंबर आहे का? तर नाही. मग याचे फॅक्टर कसे येणार? 4 × 3 हे 7. 4 प्राईम नाही, मग 4चे पुन्हा 2 × 2 हे 3 हे 7. 105. 15 7 जार 15 7 5 10. 15 7 जार 105. 15 प्राईम नंबर नाही, म्हणजे फॅक्टर काय ना 3 × 5 आणि हे 7. कॉमन नंबर्स, कॉमन कोणते आहेत? 3 इज अ कॉमन फॅक्टर्स अँड 7 इज अ कॉमन फॅक्टर. दोन कॉमन फॅक्टर्स आहेत. सो कॉमन प्राईम फॅक्टर्स 3 अँड 7. सो एलसीएम काय होणार? 3 × 7 इज इक्वल टू 21. 21. ओके. सो फर्स्ट आन्सर काय येणार? त्यातला फर्स्ट हा 4 होता. ओके, 4 मधला फर्स्ट. 4 मधील फर्स्ट. किती मँगोज पुट करणार? मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट्स. मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट्स ही शुड पुट इन बॉक्स. आन्सर इज 21. मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट. मॅक्झिमम number of fruits in a box is equal to 12. सॉरी 12 नाही, 21. कितना आहे? एका बॉक्समध्ये जास्तीत जास्त आपण किती फ्रूट ठेवू शकतो? 21 ठेवू शकतो. ओके. आता सेकंड काय विचार? सेकंडसाठी काय विचारलं आहे? सेकंडला त्याने विचारलं किती बॉक्सेस लागतील. आता बॉक्सेस किती लागणार ते फाईंड करूया. पहिल्यांदा 2 टाईपचे फ्रूट्स आहेत, एक मँगोज आहेत आणि एक ॲपल्स आहेत. मँगोज किती आहेत? 84 आहेत. मग 84 मँगोला किती बॉक्सेस लागतील? एका बॉक्समध्ये 21 असतात राहणार आहेत. मग 84 साठी किती बॉक्सेस लागतील ते फाईंड करूया. 84 साठी काय येणार आहे? तेव्हा 84 डिवाइड बाय 21. तर एका बॉक्समध्ये आम्ही 21 ठेवणार आहोत. मग किती बॉक्स लागतील? 21 डिवाइड करा 21 ने, किती आन्सर येईल? 4 येईल. ओके, डिवाइड करून बघा. असं 21चा टेबल येत नसेल तर या प्रकारे करा. 4. ॲपल किती आहेत? ॲपल नंबर ऑफ ॲपल्स 105. सो 105 डिवाइड बाय 21. 21 5 जार 105. 5 बॉक्सेस लागतील. टोटल बॉक्सेस किती लागणार आहेत? 4 + 9. So 4 + 5 आन्सर इज 9. टोटल बॉक्सेस किती लागणार आहेत? टोटल बॉक्सेस, हाऊ मेनी बॉक्सेस विल ही नीडेड टू स्टोर फ्रूट्स? आन्सर इज 9. सो फ्रेंड्स, आपण सर्व एक्सरसाइज नंबर 5 कम्प्लिटली सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. इझी मेथडने तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.